सांगाल तुम्ही त्याबद्दल? मला वाटतं शिवसेना शिंदेगत वगैरे नाही, एकच शिवसेना आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. दुसरे आहेत ते भाजपचे गुलाम आहेत. आणि ह्याच्यात आपण पाहिलं असेल, हे जे विकाऊ लोक आहेत जे आज तिकडे चाललेले आहेत, जनतेने पाहिलेलं आहे की आज लाडक्या बहिणी 85 लाख लाडक्या बहिणींना त्या योजनेतून बाहेर काढलेलं आहे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी, म्हणजे आम्ही कर्जमुक्ती केली, कर्जमाफी बोलतात, ती देखील पूर्णपणे होत नाही, ती फसवी होत आहे. एका बाजूला BSTला द्यायला पैसे नाही, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे कामं चालली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ती बिलं काढली नाही जात आहेत. पण ह्या सगळ्या लोकांना विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. ही विकाऊ लोक, हे नालायक लोक जे आज तिथे चाललेले आहेत, परवा संजय राऊतजींनी त्यांचं चांगलं वर्णन केलं, ही लोक जी गेलेली आहेत, ह्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, हे जिंकून आले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाही आहेत आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेच्या तशी उत्तरं देतील. आज 6 खासदारांना त्या संबंधित त्यांच्याबद्दल बोलत होतो. आणि त्याचबरोबर ओमराजेंकडून जास्त अपेक्षा. मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे, आम्ही जे दिलं त्यांना ते प्रेमच दिलं. एवढी वर्ष त्यांच्या सोबत उभं राहिलो, परिवार म्हणून सोबत उभं राहिलो, आणि अशा वेळेला सौदा करणं ह्या अशा काही गोष्टींसाठी स्वतःच्या नावाच्या, स्वतःच्या परिवाराचं, हे दुःखद आहे. मराठी होते ना तुमच्याकडे? नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय, काय सांगाल? अरे हसता हसता बोलता नाही येतं, हसता हसता बोलता नाही येतं. अरे ये तो सिर्फ ट्रेलर है. मराठी उद्या मग ऐका ऐका, मराठी उद्या मग हिंदी करू, मग इंग्लिश करू, सगळ्या भाषा करू. आणि पहिल्यांदाच असं होत आहे की जे रिझर्व्ह पाणी आहे ते वापरण्याची वेळ आहे महापालिकेवर, आणि असे देखील सांगण्यात येते की जे सांडपाणी आहे त्याची प्रक्रिया करून पिण्याच्या पाण्यात. मी हे अनेकदा आधी पण म्हटलेलं आहे आणि आता पण म्हणत आहे. आपण पाहिलं असेल, भाजपला देशात दंगे करता येतात, गदारोळ करता येतो, प्रचार खूप चांगला करता येतो, एक वेगळं वातावरण बनवता येतं. लोकांची जी मनं आहेत ती तशी एका वेगळ्या प्रकारे मतभेद किंवा ते सगळं करून लोकांना एकदम त्या कसं त्याच्यात खेचायचं हे येतं. पण महत्त्वाची गोष्ट एवढंच आहे की भाजपला शासन करता येत नाही, सरकार चालवता येत नाही. आत्ता आपण पाहिलं असेल, मुंबईला इतिहासात पहिल्यांदा पाण्याचा कट, तर आपण ठीक आहे वर्षानुवर्ष थोडं ते पाणी ॲडजस्ट करायला लावतो, पण पाण्याचा कट 10% सांगूनही मला वाटतं जास्ती लागलेलं आहे. जे पाणी येतं आहे ते गढूळ पाणी येत आहे, आणि असं सगळं मुंबई कधी अशी चालत नव्हती आधी. आता नुसतं पाण्याचे कट नाही तर विजेचे कट देखील लागायला लागलेले आहेत, BSCचा पॉवर ट्रिपिंग व्हायला लागलेला आहे, आणि एवढं नुसतं मुंबईत नाही तर पुण्यात आलटून पालटून पाणी यायला लागलेलं आहे. म्हणजे इथेनॉल सगळ्यासाठी पाणी खेचतात, पण अजूनही लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये. आणि म्हणून भाजप सरकार चालवण्यापेक्षा नुसतं तोडफोड कशी करायची, लोकांचे पक्ष कसे फोडायची, लोकांची घरं कशी तोडायची, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करू नये. थोडं ह्याच्याकडून लक्ष काढलं, निवडणुकीकडून लक्ष काढलं, आणि शासन जिथे जिथे जिंकलेत ते चालवण्यात जर लक्ष दिलं तर सरकार अजून चांगली चालू शकतात. पण हेच माझं म्हणणं आहे की हे आमदार फोडा, मग आता खासदार फोडू, मग आता आम्ही परत एकदा तुमचे आमदार फोडू, मग नगरसेवक फोडू. थोडं तरी लक्ष तुम्हाला ज्याच्यासाठी निवडून दिलं असेल त्या निवडणूक आयोगाने त्याच्यावर तर टाका. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जो डिसॅलिनेशन प्लांट, जो आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्लांट आम्ही काढत होतो, तो जर 2021 साली जो आम्ही मंजूर केला होता तो आतापर्यंत पूर्ण केला असता, 2025 साली पूर्ण व्हायला पाहिजे होता, तर हे ना आज ही पूर्ण मुंबईकरांवर वेळ आणण्याची पाळीच नसती. त्याला तुमची मदत झाली, तुमच्याकडून काही संजय राऊत मग अशी सांगितलं ना मी, जे खासदार निघून गेले ते एक सांगतात की निधी मिळत नव्हता, आष्टीकर असेल किंवा उपराजे निंबाळकर, त्याच्यामुळे हे पाऊल उचलावं लागलं. म्हणजे दुसरी बाजू ही पण दिसत आहे की हे सरकार कसं मतभेद करतं, हे एक फार महत्वाचं आहे. आज आम्हाला इथे सगळे जे आम्ही आमदार उभे आहोत, आम्हाला कोणालाही निधी मिळत नाहीये. जेव्हा कुठचंही आत्ता एवढ्या 80 वर्षाचा जो इतिहास आहे आपल्या देशाचा, जी कुठची सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्षाला देखील थोडाफार पण तो निधी तरी द्यायचे, कारण आम्ही जे येतो ते जनतेतून निवडून येतो. जर तुम्ही आम्हाला निधी नाही दिलात तर अन्याय हा फक्त आमच्या मतदारावर नाही तर तुमच्या पण मतदारावर तेवढाच होतो, कारण सगळे या देशाचे नागरिक आहेत. हे जरी असलं तरी आम्हाला जे निवडून दिलेलं आहे
ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे, भाजप विरोधी म्हणून दिलेलं आहे आणि राष्ट्राच्या हितात महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे. हे जे कोणी पलटत ना तिथे निधी द्या ते काही मतदारसंघाच्या निधीसाठी नाही, स्वतःच्या खिशांसाठी पळून गेलेले आहेत. हा सौदा केलेला आहे त्यांनी. पालिकेच्या नगरसेवकांवरती आर्थिक कोंडी केली जाते, पालिकेच्या नगरसेवकांवरती आर्थिक कोंडी केली जाते. आता तुम्ही हेच तर सांगितलं ना मी, आर्थिक कोंडी म्हणजे पैसे कोणाचे, जनतेचे आहेत ना. तुम्ही स्वतःच्या सत्तेसाठी वापरता, लोकांची पक्षांची तोडफोड करण्यासाठी वापरता. हे पैसे जे आहेत ते जनतेचे, जनहिताचे तसे वापरले गेले पाहिजेत. पण एका बाजूला तुम्ही पाहिलं असेल मिसिंग लिंकवर पुण्याच्यात तर मी गेलो होतो परवा, मला तुम्ही 10 मीटर दाखवा जे सपाट असेल, तिथे पण भ्रष्टाचार दिसतोय. वरती खालती रस्ता आहे. एक रस्त्याने चांगला बनवलेला दाखवा मला. नॅशनल हायवे दाखवा किंवा स्टेट हायवे दाखवा किंवा MSIDCचं दाखवा. हा तुमचा मगा सत्तर. पाऊस लांबणीवर गेला आहे, शेतकरी आवाज दिलाय, पेरणी पेंडिंग आहे, आर्थिक अडचणीमध्ये शेतकरी आर्थिक अडचणी आहे शेतकऱ्याला. अशा वेळी कर्जमाफीबाबत ज्या अटी आहेत त्याबाबत आपण नाराजी व्यक्त केली. एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यापेक्षा आता खासदार कोणी हेच तर मी सांगतोय. म्हणजे हे सगळं सोडून भाजप आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत आणि त्यांचे जे गुलाम पक्ष आहेत ते नुसतं खासदार कसे फोडायचे, आमदार कसे फोडायचे, सत्ता अजून कशी प्राप्त करायची. आणि ह्यांना परत एकदा सांगतोय, आमचे आमदार खासदार का फोडतायत? कारण यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे. ह्या देशाच्या जनतेने 2024 मध्ये ह्यांना रोखलं, 2040 वर रोखलं आणि म्हणून हे सगळे खासदार निवडून दिले होते. आता हेच खासदार फोडून त्यांना परत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलायचं आहे. ज्या आमदाराला शेतकरी निवडून दिला तेच आमदार स्वतःच्या स्वमनाने पक्ष बदल करतात आणि यांच्यावर कारवाई व्हायला 100% होणार आणि हे डिस्क्वालिफाय होणार. जर ह्या देशात न्याय प्रक्रिया असेल तर ती न्याय प्रक्रिया है ना डिस्क्वालिफाय करेल. जर असेल तर पूर्ण मराठी उद्या मग हिंदी. महापालिकेचा होता पहिला गेला तर आता शिंदे गट जो आहे महापालिकेचा तो मंडळ गट नाही, ती कटकट आहे हो यांची. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेचे निकाल लागले होते त्यानंतर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, मात्र त्याच देशाला वोट जिहाद म्हणून मी आज परत तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट हीच आहे की हे जी त्यांनी तोडफोड केली हे 6चे 6 जे आहेत विकाऊ लोक, त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा भाजपच्या चेहऱ्यावर जे कोण त्यांचे प्रमुख नेते असतील त्यांच्या चेहऱ्यावर आज निवडणूक लढवावी. आज पण त्यांना हरवून दाखवा. कालच्या आपल्या चहापानाच्या बहिष्कारावरती भास्कर साहेबांना भास होतोय असं काय? नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार अद्यापही सुरू आहे. मागच्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा अधिवेशनाच्या काळामध्ये हे डान्स बार बंद केला. पण आता जो लोकशाहीने व्हिडिओ दाखवला त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल जे नवी मुंबईचे आहेत महेश बजोटे यांचा थेट त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ त्यांचा पाहायला मिळतो. आता त्यांना कोण बचवतंय? आदित्य जी 3 बजे जितने भी बागी सांसद हैं तुमचा पहिला प्रश्न होता, आता झाला. 3 बजे जितने भी बागी सांसद हैं थांब, आमच्या वरळीचा एक शेवटचा प्रश्न तुझ्या बीडीडी. मतभेद असल्याचं आता खुलेपणाने दिसत आहे. भास्कर जाधवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, मिलिंद नार्वेकर आलं तर काय झालं, त्याच्यावर आज मिलिंद नार्वेकरांनी लिहिलं. अरे मला वाटतं ह्याच्यात एवढे देशात आणि राज्यात एवढे महत्वाचे प्रश्न आहेत ना, ह्यांनी पण तेवढे इम्पॉर्टन्स दिला नाही, त्यांनी पण इम्पॉर्टन्स दिलं नाही. हे चालू असतं ना. आता आपल्या वरळीत किती चालू असतं, थोडं चालू असतं. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.